हॅलो, आज आहे आपला 5वा दिवस आणि 5वं चॅलेंज. तर आज आपण बघणार आहोत बिंदिया कशी करायची. आणि बिंदियासाठी काही जास्त वेळ घालण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे व्हिडिओ. तर आपल्याला काय लागते, तगर लागते, गोल्डन मनी लागते, सुई आणि दोरा. तर आपण तगर साधारण 9 घेणार आहोत आणि 9 गोल्डन मनी. थोडासा फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे मी, कारण फक्त ओवायचंच आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ त्याच्यामध्ये वाया घातलेला नाही आहे. चला, हे आपले 9 तगर आणि 9 गोल्डन मणी हे आपले होऊन झालेले आहेत. चला, हे आपण साईडला ठेवून देऊ आणि फ्लॉवर कसं करायचं ते एकदा आपण बघूयात. 2 नंबरचा कॅनव्हास आहे, त्याच्यावर आपण जांभळ्या रंगाचा पॅच लावलेला आहे. आता साईडनी एकसारख्या तगर लावून घेऊ. बिंदी हे आपलं खास अट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळं नाजूक आणि सुंदर अशी दिसायला पाहिजे ती. त्यामुळे छोटे छोटे तगर शक्यतो यूज करायचे, जेणेकरून फूल दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतं. चला, अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे. आता जे आपण हुक यूज करतो बिंदियासाठी, ते हुकमध्ये आपण मगाशी केलेली पूर्ण माळ ती आपण त्याच्यामध्ये ओवून घेऊ आणि अटॅच करून घेऊयात. आता फ्लॉवरच्या बॅक साईडला कॅनव्हास लावून आणि स्टिक लावून आपण ते पॅक करून घेऊ. छोटासाच व्हिडिओ आहे, साधा आहे, सिंपल आहे, त्यामुळे एवढं असं अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये. तरीसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आपली बिंदी आता तयार झालेली आहे. वरच्या साईडला पण जो दोरा दिसतोय तो पण आपण पॅक करून घेऊयात. येस, डन झाली आपली बिंदिया तयार. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. सुंदर आणि नाजूक बिंदिया कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.